नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने सायलीला सरप्राईज देत केली दणक्यात सुहागरात साजरी. आणि त्याचबरोबर इथे सायली आणि अर्जुनच्या प्रेमाच्या वेलीवरती उमलणार प्रेमाची कळी. म्हणजे त्याचबरोबर इथे सायली आता लवकरच सुभेदारांच्या घरामध्ये गुड न्यूज देणार असते, कारण सायली सुभेदारांना त्यांचा वारस देणार असते. त्यामुळे संपूर्ण सुभेदार ही बातमी ऐकून खूपच जास्त खुश होणार असतात. तर प्रेक्षकांनो, अचानकपणे इथे आता अर्जुनने सायलीला सरप्राईज देण्याचा विचार कसा काय केलेला असतो आणि त्याच्यामध्ये अर्जुनने हे प्लॅनिंग कशा पद्धतीने केलेलं असतं, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायलीचं पुन्हा एकदा लग्न झालेलं असतं, पण तरीसुद्धा दोघेजणं कुठेही हनीमूनला गेलेले नसतात. आणि त्यामुळे इथे अर्जुन सायलीसाठी सरप्राईज प्लॅन करत असतो. पण ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी असतात. तर इथे अर्जुन लग्न झाल्यानंतर त्याची एक महत्त्वाची गोष्ट तो पूर्ण करणार असतो, आणि ती म्हणजे सायलीला दिलेलं वचन. सायलीला त्याने वचन दिलेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा आपलं लग्न आता व्यवस्थित ऑफिशियली पार पडलेलं आहे, ते सुद्धा सगळ्यांच्या समोर, सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपलं लग्न हे व्यवस्थितरित्या रीतिरिवाजाप्रमाणे पार पडलेलं आहे. आता मला कशाची चिंता नाही. मला तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये हव्या होतात आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, पण आता तुम्हाला दिलेलं वचन मला पूर्ण करायचं आहे. मधुभाऊंना लवकरात लवकर निर्दोष सिद्ध करून मला त्यांना आता घरी परत आणायचं आहे. आणि साक्षी ही गुन्हेगार आहे, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळवून द्यायची आहे. त्यामुळे इथे आता अर्जुनने त्यासाठी सगळी तयारी केलेली असते. त्याने दिवस रात्र एक करून आता मधुभाऊंना कसं निर्दोष सिद्ध करायचं याचा विचार तो करत असतो. आणि नंतरच मग सायलीबरोबर कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन तो करणार असतो. पण सगळ्यात आधी दिलेलं वचन त्याला पूर्ण करायचं आहे. त्यामुळे इथे आता साक्षीने जे काही पुरावे गोळा केलेले असतात ते सगळे कसे खोटे आहेत यासाठी तो पुरावे गोळा करत असतो. त्याचबरोबर इथे ॲडव्होकेट जोशी यांनी कशा पद्धतीने प्लॅन केलेला असतो मधुभाऊंना फसवण्यासाठी, आणि ते सुद्धा इथे महिपतच्या सांगण्यावरून हे सुद्धा सगळे पुरावे अर्जुनने गोळा केलेले असतात. ॲडव्होकेट जोशीला त्याने चांगलं धमकावलेलं असतं आणि महिपतपासून सगळ्या गोष्टी लपून ठेवायला सांगितलेल्या असतात, कारण ॲडव्होकेट जोशी याचा काळा चिठ्ठा प्रेक्षकांनो अर्जुनकडे आलेला असतो, हे आपण सगळ्यांनी बघितलं. आणि त्याच पद्धतीने इथे सायलीने आता कोर्टामध्ये जे काही पुरावे सादर केलेले असतात की अथर्व विचारे माझा भाऊ आहे आणि त्याच्या अंत्यसंस्कार विधीसाठी मी गेले होते, हे जे काही तिने सांगितलेलं असतं ते आता कोर्टामध्ये अर्जुन ते सगळं कसं खोटं आहे हे सिद्ध तो करणार असतो. आणि त्यासाठी त्याने खूप प्रयत्न केलेले असतात. अथर्व विचारे त्यांच्याच अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करतोय ही गोष्ट त्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी कळलेली असते. त्याचबरोबर अथर्व विचारेबरोबर सगळं डिस्कशन झालेलं असतं, पण तो घाबरतो आणि पळून जातो. अर्जुन रत्नागिरीला जाऊन त्याला पुन्हा घेऊन येतो. आणि त्यामुळे इथे आता लवकरच साक्षीचा कच्चा चिठ्ठा इथे जेलमध्ये उघडकीस येणार असतो. तेव्हा अर्जुन तिला विचारतो की खरं खरं सांग, जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा तू कुठे गेली होतीस? तेव्हा इथे आधीच साक्षी शॉकमध्ये असते, कारण ॲडव्होकेट जोशी याच्याकडून आता मधुभाऊंची केस अर्जुनने घेतली आहे हे महिपत आणि साक्षीला माहितीच नसतं. कारण अर्जुनला माहिती असतं की ही जर गोष्ट महिपतला कळली की ॲडव्होकेट जोशीकडून मी केस काढून घेतली आणि आता मी त्याला नोटीस पाठवली आहे की तो समजून जाईल की माझ्याकडे आता कुठला तरी ठोस पुरावा आहे, म्हणूनच मी कोर्टामध्ये त्यांना आता बोलवण्याची नोटीस पाठवलेली आहे आणि मी कोर्टाची तारीख मिळवली आहे हे महिपतला बरोबर कळेल. आणि मग ते पुरावे नष्ट करण्यासाठी तो हवे तेवढे प्रयत्न करेल आणि कदाचित अथर्व विचारेच्या जीवाला धोकासुद्धा असू शकतो. म्हणून मी ॲडव्होकेट जोशी याला आधी सांगितलं आहे की कोर्टामध्ये पूर्ण तयारी निश्चित यायचं आणि नंतर मी सगळ्यांच्या समोर हा आता बॉम्बस्फोट करणार आहे की मी मधुभाऊंची केस परत घेतलेली आहे, त्यांचं वकीलपत्र मी घेतलं आहे आणि त्याचबरोबर ही केस आता मी कंटिन्यू करणार आहे हे मी स्वतः कोर्टामध्ये सांगणार. आणि जेव्हा हे अर्जुन करतो तेव्हा इथे महिपत आणि साक्षीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, ते तर आपण बघितलंच. आणि त्याचबरोबर इथे अर्जुन आता कोर्टामध्ये हे सिद्ध करतो की साक्षी ओरडून ओरडून सांगत असते की हो,
ज्या रात्री विलासचा खून झाला त्या रात्री मी आश्रमामध्ये नव्हते, तर त्या रात्री मी माझ्या भावाच्या अथर्व विचारेच्या अंत्यविधीसाठी गेले होते आणि हेच खरं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, साक्षी शिकरे कोर्टामध्ये खरं बोला, तुम्ही खरं बोलताय का? तेव्हा साक्षी म्हणते, हो हो मी खरं बोलते, त्यावेळेला मी आश्रमामध्ये नव्हते, तर मी माझ्या भावाच्या अंत्यविधीसाठीच गेले होते आणि हेच खरं आहे आणि मी त्याचे पुरावेसुद्धा कोर्टामध्ये सादर केलेले आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, याचा अर्थ ज्या वेळेला विलासचा खून झाला तेव्हा तुम्ही आश्रमामध्ये नव्हतात, तर तेव्हा तुम्ही अथर्व विचारेच्या अंत्यविधीसाठी गेला होतात, हे तुम्ही खरं बोलताय ना? तेव्हा साक्षी म्हणते, हो मी ते खरंच बोलते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बघा हां 100% तुम्ही खरं बोलताय. तेव्हा साक्षी म्हणते, हां तेच खरं आहे. तेव्हा इथे अर्जुन, चैतन्य आणि त्याचबरोबर इथे इन्स्पेक्टर या दोघांना आता अथर्व विचारेला कोर्टामध्ये हजर राहायला सांगतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, तुम्ही खरंच खरं बोलताय ना की त्यावेळेला तुम्ही तुमच्या भावाच्या अंत्यविधीसाठीच गेला होता? तेव्हा साक्षी म्हणते, एकदा सांगून कळत नाही का तुम्हाला? किती वेळा तेच तेच सांगू? तसे पुरावेसुद्धा मी सादर केलेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे. आणि इथे आता अथर्व विचारेचा त्याने मोठा एक फोटोसुद्धा तयार करून आणलेला असतो आणि तो म्हणतो, हाच तुमचा भाऊ आहे ना? तेव्हा साक्षी म्हणते, हो हाच माझा भाऊ आहे. त्यानंतरला इथे अथर्व विचारेला त्याने टोपी घातलेली असते, मास्क घातलेला असतो, हे सगळं काढलं जातं आणि इथे अर्जुन म्हणतो की ठीक आहे, जर हा तुमचा भाऊ आहे मग हा कोण आहे? तेव्हा इथे साक्षी म्हणते की हा कुठून आला आणि तिला खूपच मोठा धक्का बसतो, कारण तिला माहितीसुद्धा नसतं की इथे अर्जुन अथर्व विचारेला कोर्टामध्ये सादर करणार आहे. तर इथे ज्या व्यक्तीला तिने सांगितलेलं असतं म्हणजे ती तिराहित व्यक्ती आहे, तिचं साक्षीबरोबर महिपतबरोबर काही संबंध नाही, त्या व्यक्तीचे इथे फेक आयडेंटिटी तयार करून ती वापरलेली असते एक भाऊ म्हणून. त्यामुळे इथे अथर्व विचारेला कोर्टामध्ये आता बघितल्यानंतर साक्षी पूर्णपणे टेन्शनमध्ये येते, ती पूर्णपणे फसलेली असते आणि महिपत तर इथे आता पूर्णपणे कावरा बावरा झालेला असतो. त्याला असं वाटतं की इथे अर्जुनने तर मोठा बॉम्बच टाकला. इथे अर्जुन म्हणत असतो की बघितलं जज साहेब, इथे साक्षीचं म्हणणं आहे की अथर्व विचारे तिचा भाऊ आहे आणि ती अंत्यसंस्कारासाठी गेली होती, तर मग अथर्व विचारे जिवंत कसा? तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, हा अथर्व विचारेच आहे आणि त्याचे आयडेंटिटी म्हणजे त्याचे जे काही ओळखपत्र आहेत ते सुद्धा आता अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की हा अथर्व विचारेच आहे, पण याला काहीही माहिती नाही आहे की त्याला न विचारता त्याची इथे आयडेंटिटी वापरली जाते. तर इकडे आता अर्जुन म्हणतो की अथर्व विचारेला मी विटनेस बॉक्समध्ये येण्याची विनंती करतो आणि इथे अर्जुन विचारत असतो की अथर्व विचारे, साक्षी शिकरेचं असं म्हणणं आहे की ती तुमची बहीण आहे, तर तुम्ही त्याबद्दल काय बोलाल? तुम्ही दोघंजणं बहीण भाऊ आहात का? तेव्हा अथर्व विचारे म्हणतो की अजिबात नाही. साक्षी शिकरे किंवा महिपत शिकरे हे दोघेजण कोण आहेत मुळात हेच मला माहिती नाही आहे, त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही आहे. आणि अथर्व विचारे असंही सांगतो की माझे आईवडील गावी असतात, माझे आईवडील आणि त्यांची नावंसुद्धा त्याने आता सांगितलेली असतात, त्यांचे फोटोसुद्धा त्याने दाखवलेले असतात. आणि अथर्व म्हणत असतो की ही गोष्टसुद्धा मला माहिती नव्हती की म्हणजे मला न विचारता माझी इथे आता ओळख वापरली जाते किंवा माझे सर्टिफिकेट फेक सर्टिफिकेट तयार करून वापरले जात आहेत, याबद्दलसुद्धा मला काही माहिती नव्हतं. पण मला इथे अर्जुन सुभेदार यांनी सगळं काही सांगितलं आणि त्यामुळे मी इथे कोर्टामध्ये सगळं काही सांगायला आलो आहे की यांच्याशी माझा काही संबंध नाही आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, यांची आणि माझी काही ओळख नाही आहे आणि यांच्या म्हणण्यानुसार मी त्यांच्या आईच्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेलो मुलगा आहे, असं जे काही त्यांचं म्हणणं आहे ते साफ खोटं आहे. माझे आईवडील आहेत आणि ते गावी असतात, त्याबद्दलसुद्धा अथर्व विचारेने खुलासा केलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत अर्जुनला जे करायचं होतं ते त्याने केलेलं असतं. तर इथे साक्षी ही कशी खोटारडी आहे आणि आत्तापर्यंत तिने कोर्टामध्ये जेवढे पुरावे सादर केलेत ते कसे खोटे आहेत हे त्याने पुरावे देऊन आता सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे इथे आता सगळे पुरावे साक्षीदार हे बघितल्यानंतर कोर्टाने सुद्धा आता निकाल दिलेला असतो
की आत्तापर्यंत साक्षी शिकरे यांनी ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला त्या आश्रमामध्ये नव्हत्या, कुठेतरी बाहेर होत्या हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी नेहमीच खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत। त्यांनी एकसुद्धा खरा पुरावा आत्तापर्यंत सादर केलेला नाही आहे आणि इथे वेळोवेळी अर्जुन सुभेदार यांनी कोर्टामध्ये हे पुरावे दिलेले आहेत की साक्षी शिकरे खोटं बोलते, ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला ते आश्रमामध्येच होती हे सुद्धा त्यांनी सांगण्याचा अतोनात प्रयत्न केलेला आहे। साक्षी शिकरे कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे आणि याच्यावरून हे सिद्ध होतं की त्या स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी ते खोटे साक्षीदार आणि पुरावे सादर करतायत। त्याच्यामुळे आता साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते आणि इथे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं। त्यामुळे इथे आता अर्जुन खूपच जास्त खुश असतो की मधुभाऊंची केससुद्धा तो लढलेला असतो आणि जिंकलेला असतो। त्यामुळे इथे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं। सायली, कुसुमताई, मधुभाऊ, चैतन्य, अर्जुन या लोकांनी खूप मेहनत घेतलेली असते मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि फायनली त्यांना यश आलेलं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायलीला दिलेलं वचन अर्जुनने पूर्ण केलेलं असतं। त्याने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करून आता बाहेर काढलेलं असतं। साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षाही मिळालेली असते। पण आता नंतर काय? तेव्हा इथे अर्जुन आणि चैतन्य दोघेजणं म्हणत असतात की आता मधुभाऊ तर सुटलेत, मग आता मला आणि सायलीला कुठेतरी बाहेर जायला पाहिजे, मला आता हनीमूनसाठी कुठेतरी छान फिरायला जायचं आहे असं अर्जुन म्हणत असतो। तेव्हा चैतन्य म्हणतो जा ना मग, कसली वाट बघतोयस? तेव्हा इथे प्रेक्षकांनो अर्जुन आता सायलीबरोबर इथे स्वप्न रंगवत असतो। म्हणजे त्याला आता असं वाटत असतं की ते दोघेजणं कुठेतरी हनीमूनला गेलेत आणि तो स्वप्नामध्ये सायलीबरोबर असा रोमॅन्स करतोय हे सातत्याने त्याला दिसत असतं आणि त्यामुळे इथे सायली त्याला दाखवून देत असते की आपण दोघेजणं घरात आहोत, त्याच्यामुळे भानावरती या असं ती म्हणत असते। पण इथे अर्जुन म्हणतो की नाही, जर घरी थांबलं ना तर सायली मला अजिबात वेळ देणार नाही, ती इथे सगळ्यांना आता इम्प्रेस करण्याचं काम करेल आणि सायली तेच करत असते। इथे आता कल्पनाला काय हवं आहे, प्रताप काकांना काय हवं आहे, पूर्णाजीची काळजी घेणं हे एवढंच तिला आता जग उरलेलं असतं। तिला असं वाटत असतं की अर्जुनबरोबर आता लग्न तर माझं झालं आहे, आता या कुटुंबालासुद्धा मला आपलंसं करायचं आहे आणि म्हणूनच ती संपूर्ण वेळ आपल्या कुटुंबाला इम्प्रेस करण्यामध्ये लावत असते। तेव्हा इथे अर्जुन आता सायलीला म्हणतो की आपण एक काम करूया का, आपण कुठेतरी बाहेर आता दोघेजणच फिरायला जाऊया? तेव्हा इथे सायली म्हणते कुठे सर? तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही म्हणाल तिथे स्वित्झर्लंड, पॅरिस, तुम्ही म्हणाल तिथे। तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते की एवढ्या लांब जायचं आपण? तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग इथेच कुठेतरी जाऊया आपण इथेसुद्धा जाऊ शकतो महाबळेश्वरला, त्याचबरोबर माथेरानला, आपण इथे जवळसुद्धा कुठेतरी जाऊ शकतो पण घरापासून दूर। तेव्हा सायली म्हणते सर असं काय करताय तुम्ही बघताय ना सगळेजण आपल्यावरती रागवलेत आणि आता हा वेळ मला कशाला हवा आहे, घरच्या लोकांना इम्प्रेस करण्यासाठी हवा आहे। आपण बाहेर जाऊ ना कधीतरी फिरायला, पण आधी मला सगळ्यांची काळजी घेऊ द्या। ते बघा आईंचा पाय मुरगायला होता, त्यांना जास्त काम नको आणि विमलताई बिचारे एकट्या काय काय करणार आणि पूर्णाजींचं सुद्धा पथ्यपाणी असतंच ना, ते सुद्धा बघायला हवं। तेव्हा अर्जुन म्हणतो मग तुम्ही जर आता हेच करत बसलात तर आपण दोघेजणं लग्न झाल्यानंतर आपला हनीमूनसुद्धा आपण प्लॅन केलेला नाही आहे, मग तो नाही का करायचा? तेव्हा इथे सायली म्हणते सर तुम्ही हे काय बोलताय, तुम्हाला हनीमूनचं पडलं आहे का? इथे माझी माणसं माझ्याजवळ कधी प्रेमाने बोलतील, कधी प्रेमाने वागतील, मी याचा विचार करते आणि तुमचं काय आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो अच्छा, म्हणजे तुम्हाला आता सगळ्या कुटुंबाचा विचार करायला वेळ आहे पण तुमच्या नवऱ्याचा नाही। तुम्हाला जे हवं होतं ते सुद्धा मी केलं, मधुभाऊंना लवकरात लवकर निर्दोष सिद्ध केलं ना, मग आता मला जे हवं आहे ते करायला नको का? तेव्हा इथे सायली म्हणते सर पण आपण जर असे लांब गेलो तर पुन्हा सगळेजण आपल्यावरती रागवतील ना की आपण त्यांना न विचारता न सांगता दोघेजणं हनीमूनला गेलो म्हणून। तेव्हा अर्जुन म्हणतो त्यांना काय फरक पडणार आहे, आपण दोघेजणं 4-8 दिवसासाठी कुठेतरी बाहेर गेलो तर, आणि लग्न झाल्यानंतर नवीन कपल बाहेर फिरायला जातच ना। तेव्हा सायली म्हणते पण सर आता कुठे आईंना बरं वाटते, पूर्णाजींची तब्येतसुद्धा पहिल्यासारखी नसते, त्यांनासुद्धा मध्ये मध्ये बरं नसतं आणि आपण कुठे गेलो आणि इकडे जर त्यांची तब्येत बिघडली, आपल्या माणसांना आपली गरज असली तर आपल्याला कसं काय कळणार आहे, मग ते अजून आपल्यावरती चिडणार। तर इथे आता सायलीची बाजूसुद्धा बरोबर असते। तेव्हा तो त्यावेळेला तिथे गप्प बसतो। त्यानंतर अर्जुन आपलं दुखणं
चैतन्याला सांगतो. चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य बघ ना रे, इथे सायलीबरोबर मी कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करतोय हनीमूनसाठी, पण त्या तयारच होत नाही आहेत. त्या म्हणत आहेत की आपल्या माणसांना सोडून आपण एवढ्या दिवसांसाठी बाहेर कसं काय जायचं. 2-4 दिवसांचा तरी प्रश्न आहे, पण तरीसुद्धा ते यायला तयार नाही आहेत. त्यांना सगळ्यांना लवकरात लवकर इम्प्रेस करायचं आहे. ती म्हणत आहेत की आपली माणसं आपल्यावरती रागवलीत आणि आपण काय आपला विचार करून बाहेर फिरायला जायचं का. आता नवीन कपल बाहेर फिरायला जात नाही का. तेव्हा चैतन्य म्हणतो मग आता काय करायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली माझ्याबरोबर येईल असं तर मला काही वाटत नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो मग तूच काहीतरी कर ना, त्यांना इथल्या इथे काहीतरी सरप्राईज दे. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, त्यांना सरप्राईज तर दिलं पाहिजेच. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की पण त्यासाठी आहे ना सायली इथे नको आहे. सायलीला आपण मधुभाऊंकडे पाठवूया, कारण जेव्हा मी त्यांच्यासाठी संपूर्ण सरप्राईज रेडी करेन तेव्हा रूममध्ये त्या नको. नाहीतर मग त्यांना कळेल सरप्राईज राहणार नाही. त्यांना जर माझ्याबरोबर कुठे बाहेर यायचं नसेल तर मी इथे रूममध्ये सगळी तयारी करतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की ठीक आहे, तेव्हा तुला जर काही मदत हवी असेल तर तू मला सांगू शकतोस. अर्जुन म्हणतो नाही नको, मी सगळं काही एकटंच करणार. सायलीला सरप्राईज मी स्वतः एकटाच देणार आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की ठीक आहे, ही सुद्धा चांगली आयडिया आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो मग एक काम कर ना, मधुभाऊंकडे पाठवून दे ना सायली वहिनीला. तेव्हा अर्जुन म्हणतो ही चांगली आयडिया आहे. जर सायली मधुभाऊंकडे गेली मग दिवसभर ती काय परत येणार नाही. तेव्हा दुपारचं जेवण झालं की मी सायलीला म्हणतो की मधुभाऊंना भेटून ये आणि त्यानंतर मी त्यांच्यासाठी संपूर्ण सरप्राईज प्लॅन करतो. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो ही चांगली आयडिया आहे. त्यानंतरला इथे सकाळी अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही एक काम करा, मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेत, त्यानंतर तुम्ही मधुभाऊंबरोबर वेळ घालवलेला नाही आहे, तेव्हा तुम्ही मधुभाऊंकडे जा. कुसुमताई, तुम्ही आणि मधुभाऊ तिघेजण आता सेलिब्रेट करा, कारण तुम्ही केस जिंकलाय. तेव्हा इथे सायली म्हणते की ठीक आहे. त्यानंतरला सायली म्हणते पण तुम्ही मला अचानक का जायला सांगताय. तेव्हा अर्जुन म्हणतो अचानक नाही, मी तेव्हाच तुम्हाला म्हणणार होतो, पण खूप जास्त गडबड होती म्हणून बोलता आलं नाही. तुम्ही एक काम करा, दुपारी तुम्ही जा कुसुमताईकडे. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे. त्यानिमित्ताने मधुभाऊंजवळ आणि कुसुमताईजवळ बोलणं होईल आणि त्याला भेटणंसुद्धा होईल. तेव्हा इथे आता दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर सायली मधुभाऊंकडे जायला निघते आणि त्यानंतरला इथे आता अर्जुनने जे काही प्लॅनिंग केलेलं असतं ते प्लॅनिंग आता सुरू करण्यासाठी त्याने सुरुवात केलेली असते. सायली आता कुसुमताईकडे जाते, मधुभाऊंना कुसुमताईंना भेटते आणि भेटल्यानंतर ती म्हणत असते की तुम्हाला दोघांना भेटून खरंच खूप आनंद झाला. तुम्हाला माहिती आहे का, आजचा हा आनंदाचा दिवस अर्जुन सरांमुळे आपल्या आयुष्यात आला आहे. अर्जुन सर नसते तर कदाचित हा दिवस आपण साजरासुद्धा करू शकलो नसतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात अगदी बरोबर, अर्जुन म्हणजे हिरा आहे हिरा, असं ते आता म्हणत असतात. अर्जुनचं सगळेजण कौतुक करत असतात आणि इथे आता मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेत म्हणून छान इथे सायलीने स्वतःच्या हाताने मधुभाऊंना आवडतो म्हणून गोडाचा शिरा आणि खीरसुद्धा बनवलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता सायली, मधुभाऊ आणि कुसुमताई तिघंजणं सेलिब्रेट करत असतात, तर अर्जुन सायलीला सरप्राईज देण्याची पूर्ण तयारी करत असतो. त्याने अख्खं रूम आता सजवून ठेवलेलं असतं आणि संध्याकाळी जेव्हा सायली आता येते तेव्हा ती आपल्या रूममध्ये येते तर रूमला आतून आता कडी लावलेली असते. सायली म्हणते की दरवाजा उघडत का नाही आहे आणि ती म्हणते सर, अर्जुन सर, अहो दरवाजा उघडा ना. तेव्हा अर्जुन म्हणतो उघडतो, पण आधी डोळे बंद करा. तेव्हा सायली म्हणते कशाला, डोळे का बंद करायला सांगताय तुम्ही लवकर दरवाजा उघडा बरं. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, तुम्ही आधी डोळे बंद करा. तेव्हा सायली म्हणते अहो असं काय करताय, मला जेवण पण बनवायचं आहे आपल्यासाठी, दरवाजा उघडा बरं. तेव्हा अर्जुन म्हणतो जेवण बनवायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी जेवण मी बनवलं आहे. तेव्हा इथे सायली म्हणते खरंच. तेव्हा अर्जुन म्हणतो खरंच, तुम्ही आधी डोळे बंद करा. तेव्हा सायली डोळे बंद करते. अर्जुन दरवाजा उघडतो आणि तिला प्रेमाने आतमध्ये घेतो आणि म्हणतो की आता डोळे उघडा. तेव्हा इथे अर्जुन गुडघ्यावरती बसलेला असतो आणि तिचा हात आपल्या हातामध्ये धरतो आणि म्हणतो की कसं वाटलं सरप्राईज. तेव्हा सायली खूपच जास्त खुश होते आणि लाजायलासुद्धा लागते आणि ती म्हणते अच्छा, म्हणजे ही सगळी तयारी करायची होती म्हणून मला मधुभाऊंकडे आणि कुसुमताईकडे जायला सांगितलं का. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की अगदी बरोबर, तुम्ही हनीमूनसाठी माझ्याबरोबर आता कुठेही यायला तयार नाही, मग मी विचार केला की तुम्हाला इथेच सरप्राईज दिलं जाईल. तेव्हा इथे सायली म्हणते की छान आहे सरप्राईज, तुम्ही एकट्याने एवढी तयारी केलीत. तेव्हा अर्जुन म्हणतो हा मग.
तेव्हा इथे तुम्ही गेल्यापासून मी तयारीला लागलो आहे असं म्हणाल्यानंतर इथे आता अर्जुन आणि सायली आपल्याला रोमॅन्टिक झालेले दिसतात. अर्जुनने सायलीला जे पदार्थ आवडतात ते स्वतःच्या हाताने बनवलेले असतात. इथे त्याने मदत घेतलेली असते विमलची आणि तिला जे पदार्थ आवडतात ते अर्जुन स्वतः बनवतो आणि दोघेजण इथे कॅन्डल लाईट डिनरसुद्धा करतात. आणि इथे त्याने आता छान पद्धतीने तयारी केलेली असते. दोघांचा हनीमूनसुद्धा साजरा होतो आणि त्याचबरोबर इथे लवकरच सायली आणि अर्जुन सुभेदारांना त्यांचा वारससुद्धा देणार आहेत. इथे आनंदाची बातमीसुद्धा सांगणार आहेत. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार असणार आहेत. तर इकडे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.